आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. 2 1 जा 2 2 जा 2 3 जा 2 10 जा 20. ऑल राईट. चला आता तुम्हाला किती समजले ते आपण बघूया. 2 चा टेबल मला कोण बरं म्हणून दाखवतंय? हा सावी, तू म्हणून दाखव बरं. 2 1 चा 2 2 चा 4 2 3 चा 6 2 4 चा 8 2 5 चा. सावी, अभ्यासात तुझं हल्ली लक्ष नाही. हा इट्स ओके, पण पुन्हा कंप्लेंट नाही यायला पाहिजे. हा अभ्यासात लक्ष दे. सिट डाऊन. अरे टीचर, समजेल तुला. आरोह, तू म्हणून दाखव बरं. 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6 2 10 जा 20. शाबास आरोह, छान म्हणून दाखवलंस. हा चला रिसेस झाला. एन्जॉय. आरोह, आज आपण इथेच टिफिन खाऊया का? हो चालेल. ठीक आहे. आरोह, तू काय आणलंयस रे टिफिनला? वाव, बर्गर. आरोह, तुझी आजी कधीपासून बर्गर बनवायला लागली रे? अरे आजीने नाही बनवलाय. मग कुणी बनवलंय? माझ्या जो फ्रेंडनी बनवलंय, सायली मावशी. सायली मावशी? कोण सायली मावशी? अरे ती सकाळी मला स्कूल मध्ये सोडायला आलेली. अच्छा, म्हणजे तिने टिफिन बनवून दिला ना? ती तुमच्या सोबत राहते का? हो, आणि ती कालचीच आमच्या घरी जाणार आणि रोज असाच डबा बनवून देणार. मस्त. सावी, टेस्ट करून बघ ना. खूप छान. तू पण कर ना पोहे. कसे झाले पोहे? मस्त. आरो, तुमची डान्सची प्रॅक्टिस झाली का? डान्स प्रॅक्टिस कसली? अरे उद्या डान्स कॉम्पिटिशन आहे ना. अरे देवा, मी तर घरी सांगायचंच विसरलो. अरे देवा, मी पण विसरले घरी सांगायचं. आता घरी गेल्यावर तू सांग तुझ्या आई बाबांना. हो, तू पण सांग तुझ्या बाबांना. पण आरोह, धनंजय काका आणि तू दोघंच कशी डान्स करणार? धनंजय काकांना पार्टनर नाहीये ना? येस, आहे ना पार्टनर. बाबा, करशील ना डान्स? माझे सगळे मित्र करणार आहेत त्यांच्या आई वडील सोबत. आरोह नाही, अजिबात नाही. पण बाबा, सावी आणि तिचे आई बाबा ते पण करणार आहेत. सावीने सांगितलंय मला. त्यांना करायचंय करू दे, मी करणार नाहीये. बाबा, करशील ना डान्स? बोल ना. प्रत्येक वर्षी तू नसतोस, या वर्षी तर तू आहेस ना. आणि तुला चांगली पार्टनर पण मिळाली आहे. पार्टनर कोण? सायली मावशी.
करशील ना डान्स? बाबा चल आपण फॅमिली डान्स रिहर्सल करूया. आरू, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? मी डान्स वगैरे काहीही करणार नाहीये धनंजय. आणि मी शेवटचं सांगतोय, ही माझी फॅमिली नाहीये आणि होणारही नाही. सायली, आरू, हे राजा रडू नकोस. हा, मी समजावेल बाबाला, सगळं ठीक होईल. आले आम्ही. कुठे राहिली ही म्हातारी? अगं ये ना लवकर मला मनवायला. डुगू येत असेल त्यामुळे. मला नाही थांबायचं इथे काकू. मला सांगा ना, मी काय चुकीचं वागले? धनंजय सरांना सारखं असं का वाटत राहतं की मीच काहीतरी करतेय? तर काकू आरोह लहान आहे, त्याने माझा हात पकडला, त्याच्या डोक्यात काहीतरी कल्पना आली आणि लहान मुले म्हणून मी गप्पपणे ऐकत बसले. पण धनंजय सरांनी मला एवढं तोडून बोलल्यानंतर मी इथं थांबणे योग्य नाहीये. मी सांगेन तुला, पण तू समजून घेशील आणि रागावणार नाहीस. काकू अहो, माझं मन किती जरी दुखलं असलं तरी मी तुमच्यावर कधी रागवेन का? तुम्ही मला आईसारख्या आहात काकू, असं नका बोलू. सायली, मला असं वाटतं की तू आणि धनंजयनी एकत्र यावं. काय? हे बघ, तू आत्ताच म्हणाली होतीस की तू रागावणार नाहीस आणि माझं सगळं म्हणणं ऐकून घेशील. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही बोला पुढे. माझी मुलगी गेल्यानंतर धनंजय आतून खूप तुटले होते. सतत स्वतःला त्रास करून घ्यायचे. अगदी आरोहाकडे सुद्धा दुर्लक्ष झालं होतं त्यांचं. त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात सुंदरी आली. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण थोडासा उशीरच झाला त्यांना. त्या दरम्यान इतकी संकट येत गेली की त्यांचं लग्न मोडलं. आणि ते मोडायला कारण होता सुंदरीचा नवरा आदित्य. सुंदरीनं सावीसाठी आदित्य बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि धनंजय बरोबरचं लग्न भर मांडवात मोडलं. धनंजयला खूप धक्का बसला या गोष्टीचा, पण नाईलाजानं का होईना सुंदरीने आदित्यचं नातं स्वीकारलंय. ती त्याच्याशी जुळवून घेते, तिच्या आयुष्यात मूव ऑन झालीये. पण धनंजयचं काय? धनंजय तिथेच अडकून पडलेत. पुढे जायचं नावच घेत नाहीत, विचारच करायला तयार नाहीत. अशा विचित्र कोंडीत आम्ही सापडलो होतो आणि तेव्हाच आमच्या आयुष्यात तू आलीस. तुझं आणि माझं जे काही इंटरॅक्शन झालं त्यानंतर आपल्यातलं परके पण कधी गळून पडलं मला कळलंच नाही. इव्हन माझ्या आरोहला सुद्धा तू खूप आवडलीस. इतके दिवस उमेश दिलं ते पोर खेळायला लागलं, बागडायला लागलं, हसायला लागलं. आरोची त्याच्या तापात तू किती काळजी घेतलीस धनंजयनं सुद्धा बघितलंय ना. तुला जाण आहे त्याची आणि म्हणूनच त्यांनी तुला इथे राहायला परमिशन दिली ना. आणि मला तर तुझ्यात सगळे गुण दिसले जे एका बायकोमध्ये, आईमध्ये आणि सुनेमध्ये हवे असतात. आणि सुनेमध्ये म्हणण्यापेक्षा मुलीमध्ये हवे असतात. म्हणून मला खरंच असं वाटलं की तुम्ही दोघांनी एकत्र यायला हवं. काकू
अहो पण काय बोलू काही कळत नाही मला काकू. हे बघ बाळा, मला कळते तुझी मनस्थिती काय ते, तुझं मनही गलबलून आलं असेल, पण मला खरंच वाटतं तुम्ही दोघं या नात्यात एकत्र आलात तर तुमचं एकटे पण दूर होईल. म्हणून मी आज धनंजयसाठी तुला मागणी घालतीये. काय उत्तर असेल तुझं? मला काही कळत नाही काकू, म्हणजे काय बोलावं खरंच कळत नाही मला. सायली अगं बोल काहीतरी. काकू तुम्ही धनंजय सरांबद्दल मला सांगितलं आणि मला माझंच आयुष्य माझ्या डोळ्यापुढून गेलेलं दिसलं. मी ना कॉलेजमध्ये होते तेव्हा माझे आई बाबा गेले. त्यानंतर मी माझं आयुष्य स्वतः घालवलं. तुम्हाला सांगते, मला एक मुलगा आवडायचा आणि त्यालाही मी आवडायचे. आमचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं. मग काय, लग्न करायचं ठरवलं आणि लग्न करणार आधीच मला हे कळालं की तो माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करतोय आणि त्यानंतर तो माझ्या बरोबर. सायली, तुम्हाला माहितीये काकू, ह्या मुलाने बऱ्याच मुलींना आपल्या जाळ्यात अडकून ब्लॅकमेल करून वाईट साईड कामं करायला लावली. मी हे सगळं ऐकलं आणि मी निघून आले त्या शहरातून. नको म्हटलं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझे हात पोळले आणि हात पोळलेले असताना दुसऱ्याच्या हातात हात देणं मला नाही वाटत आता मला जमेल काकू. सायली, आय एम रिअली सॉरी. मी पुन्हा हा विषय नाही काढणार. पण तुम्हाला सांगू, मी त्यापासून या घरात आली आहे ना, त्यापासून माझं मतच बदललंय. सगळी माणसं वाईट नसतात. काही माणसं आरोच्या बाबांसारखी असतात, खूप प्रेम करणारी, जीवाला जीव देणारी. म्हणजे तुझा होकार आहे असं मी समजायचं? काकू, असं पटकन मला काही सांगता येणार नाही तुम्हाला. तुला हवा तेवढा तू वेळ घे, विचार कर, पण माझ्यावर विश्वास ठेव. नक्की काहीतरी चांगलं होईल. लवकरच तारीख काढायला हवी. तुमच्या सगळ्यांच्या उद्ध्वस्त व्हायची. आई, आपण जिंकलो. अगं, आम्ही काय तुझ्या शाळेतल्या पोरी होय आणि तू टीचर, असं आम्हाला ओरडतीस? तुझं काय झालंय तरी काय? मग किती गोंधळ चाललाय तुमचा? मला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. अगं मंगलाजी, शाळेतनं ना एक नोटीस आली. नोटीस? अगं तू नापास बिपास झालीस की काय? नाही ग शशी आजी, उद्या एक कॉम्पिटिशन आहे. कसली कॉम्पिटिशन? आई, उद्या ना फॅमिली डान्सची कॉम्पिटिशन आहे. म्हणजे पॅरेंट्सनी आणि त्यांच्या मुलांनी एकत्र मिळून एक डान्स करायचा आहे आणि ज्याचा डान्स चांगला होईल फॅमिली नंबर 1 असा प्राइज मिळणार आहे. म्हणजे तू, मी आणि बाबा एकत्र मिळून एक डान्स करायचा आणि ही कॉम्पिटिशन जिंकायची. चालेल. हे बघ साग, तुझ्यासाठी डान्स करायला मी तर एका पायावर रेडी आहे, पण प्रश्न आहे तो
सॉरी सावी, तुला माहिती आहे मला डान्स करायला नाही आवडत. आई फक्त तू एकटी नाही करत आहेस, धनंजय काका पण करणार आहेत डान्स. म्हणजे धनंजय आणि आरोह दोघच डान्स करणार आहेत? नाही ग मंगलाजी, तिघ, धनंजय काका, आरोह आणि अजून कोण? हा, सायली. सायली? सायली कोण ग? मला लक्षात आलं, मला लक्षात आलं. सकाळी आरोला सोडायला जी आली होती ना, तीच सायली. हा, तरी संशय आला होता मला. संशय कसला रे? अगं काही नाही, ती सायली आहे ना, ती धनंजयची नवीन आयटम पार्टनर. ओके नाही सुंदरी? सकाळी मला साधनाताई भेटल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की ती मुलगी त्यांच्या घरी राहायला आली. बाकी काही बोलल्या नाहीयेत त्या. अगं बाई, म्हणजे त्यांच्याच घरात राहते होय? एकाच रूम मध्ये? तुम्ही त्यांच्या विषयावर का बोलतात? आपलं उद्याचं काय ते ठरवा. आई चल ना, आपण एक डान्स बसूया. सॉरी प्लीज, मी सावी नाही डान्स करू शकत यार, मला नाही करायचं. आई तू नाही डान्स केला तर मी कशी जिंकेन? अरे बाळा, दरवेळी जिंकलंच पाहिजे असं नाहीये ना, कधी कधी हारण्यातही जीत असते. सावी, बरं चला बाबा, आपल्याला फक्त जिंकायचं असतं. हे बघ, मी तुझ्यासोबत डान्स करायला तयार आहे, तुझ्यासोबत प्रॅक्टिस करायला तयार आहे. तुझ्या आईची इच्छा असेल की तू जिंकावं तर येईल आपल्यासोबत, प्रॅक्टिस करेल ती. नाहीतर आई प्लीज. सावी, आय एम सो सॉरी, पण मी डान्स नाही करू शकत. प्लीज. सरू, अगं सरू ऐक ना. सुंदरी, सरे, अगं मी काय म्हणते ऐक तरी. काय ऐकू मी आई? तू बघितलंस ना आदित्य कसं मुद्दाम वागतो. सरू, तू तुझ्या हाताने त्याच्या हातात संधी दिली म्हटल्यावर तो तर आता असं वागणारच ना. तुला माहित होतं की पुढे हे असंच घडणार आहे, तरी सुद्धा तू धनंजयची जागा आदित्यला दिली आणि आता तू असा विचार करतेस की त्याने तुझ्यावरती अधिकार गाजवू नये. कसं शक्य आहे? अगं आता तर उलट तो जास्त फायदा घेणार. मला माहिती आहे तू सगळं हे सावीच्या काळजीने केलं, पण आता तुला त्याचाच जास्त त्रास होणार आहे. नाहीतर तो सावीला सत्य सांगेल याचा धोका पत्करावा लागेल. धनंजय आणि ती कोण मुलगी सिया, त्यांचं खरंच काय आहे का ग? माहित नाही, पण असेल तर बरं होईल. धनंजय आणि आरोच्या दृष्टीने हे खूपच चांगलं आहे. धनंजय जर स्वतःचा आणि आरोचा विचार करत असेल तर मला खरंच चांगलं वाटतंय. ते शक्य नाहीये. साधनाताई, तुम्ही? हो, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. बोला तुम्ही दोघी जणी, मी तोपर्यंत चहा पाण्याचं बघते. आले. तुम्ही चला ना यार. नाही नको. काय झालं? तुम्ही शक्य नाही असं का म्हणालात? हे बघ, काही दिवसांपूर्वी तुम्हाला सांगितलं होतंस की धनंजयने मूव्ह ऑन व्हायला पाहिजे. इवन तुम्हाला त्याच्यासाठी मुलगीही बघायला सांगितलीस. धनंजयलाही तू तसंच सांगितलंस. पण मला खात्री आहे सुंदरी, तुझं अजूनही धनंजयवर खूप प्रेम आहे आणि ते तसंच राहील. तू आता जे काही करतेस ती एक तडजोड आहे सावीसाठी केलेली, याची मलाही खात्री आहे आणि धनंजयलाही. पण मला ही तडजोड करावीच लागेल. अनु मॅडम गेल्यानंतर मी त्यांना जो शब्द दिलाय तो मला पाळायचा आहे.
सावीची जबाबदारी पार पाडायची आणि म्हणूनच मी धनंजयनं या सगळ्यातून मूव्ह ऑन व्हायला सांगितलं. माझ्यामुळे त्यांना अजून त्रास झालेला मला नाही बघायचं. त्यांना आणि आरवला मला आयुष्यात पुढे गेलेलं बघायचं. मला अगदीच मान्य आहे ते. आणि म्हणूनच मी एक मुलगी बघितली आहे धनंजयसाठी. कोण आहे ती नशिबान मुलगी? आज तुझ्या मुलीला भेटलीस ना, तीच सायली. खूप साधी आणि सालस मुलगी आहे. धनंजयसाठी मला ती योग्य वाटतेय. योगायोगानं ती आमच्या आयुष्यात आली आणि आमचीच झाली बघ. आरोहीलाही तिचा खूप लळा लागलाय आणि तिलाही आरोहचा. आणखीन काय हवं ना? हो, हेच तर हवंय. मला पण ती मुलगी विचारांनी वागण्यावरून तरी चांगली वाटते. मग काय हरकत आहे? नाही म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाला शक्य नाही, काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम तू आहेस सुंदरी. हे बघ, मी आता जे काही तुला सांगणार आहे त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. की जेव्हा मी धनंजय जवळ सायलीचा विषय काढला तेव्हा त्यांना नाही पटत येते. कारण त्यांना अजूनही कुठेतरी असं वाटतं की तू जे काही वागतेस, जे काही आदित्य बरोबर राहायचा विचार करतेस ती एक तडजोड आहे आणि तुझं अजूनही त्यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्यांना ज्या दिवशी हे पटेल की तुझं त्यांच्यावर खरंच प्रेम नाहीये त्या दिवशीच ते मूव्ह ऑन व्हायला तयार होतील. सुंदरी, म्हणूनच आज मी इथे आली आहे. माझी तुला रिक्वेस्ट आहे की तू धनंजयला हे पटवून दे. म्हणजे काहीही कर, कसंही कर, पण त्यांना हे पटवून दे की तुझं त्यांच्यावर नाहीये प्रेम. करशील ना एवढं सुंदरी? प्लीज कर, प्लीज सुंदरी, रिक्वेस्ट आहे माझी. मला हे दिव्य पार करावंच लागेल. उद्या शाळेत डान्स कॉम्पिटिशनला धनंजयन आणि आरोला एकत्र पाठवा. तिथे त्यांना पटेल की माझं आदित्यवर प्रेम आहे, त्यांच्यावर नाही.